हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पोकन इंग्लिश. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी इंग्रजी विषयातील नाव वेअर विल दिस बर्ड रेस्ट या कवितेचे शब्दार्थ पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. स्टॉर्म, STORM, स्टॉर्म म्हणजे वादळ. फोर्स, FORCE, फोर्स म्हणजे शक्ती, जोर. ब्रँचेस, BRANCHES, ब्रँचेस म्हणजे फांद्या. ब्रोकन, BROKEN, ब्रोकन म्हणजे तुटलेले. गट्स, GUSTS, गट्स म्हणजे जोरदार वाऱ्याचे झोत. पुअर, POOR, पुअर म्हणजे गरीब, बिचारा. बर्ड, BIRD, बर्ड म्हणजे पक्षी. नेस्ट, NEST, नेस्ट म्हणजे घरटे. ब्लोन अवे, BLOWNAWAY, ब्लोन अवे म्हणजे उडून जाणे. सोरो, SORROW, सोरो म्हणजे दुःख. लिव्ह, LIVE, लिव्ह म्हणजे राहणे, जगणे. ओपन्ड, OPENED, ओपन्ड म्हणजे उघडले. कबर्ड, CUPBOARD, कबर्ड म्हणजे कपाट. कॉल्ड आउट, CALLED OUT, कॉल्ड आउट म्हणजे हाक मारली. क्राईज, CRIES, क्राईज म्हणजे रडतो, ओरडतो. हाऊस, HOUSE, हाऊस म्हणजे घर. ट्री, TREE, ट्री म्हणजे झाड. बिल्ड, BUILD, बिल्ड म्हणजे बांधणे. मेंड, MEND, मेंड म्हणजे दुरुस्त करणे. ब्रोकन एग्स, BROKENEGGS, ब्रोकन एग्स म्हणजे फुटलेली अंडी. स्पीक, SPEAK, स्पीक म्हणजे बोलणे. से, SAY, से म्हणजे सांगणे, म्हणणे. वेअर, WHERE, वेअर म्हणजे कुठे. होम, HOME, होम म्हणजे घर. स्ट्रॉंग विंड्स, STRONGWINDS, स्ट्रॉंग विंड्स म्हणजे जोरदार वारे. रिपेअर, REPAIR, रिपेअर म्हणजे दुरुस्ती करणे. फॉर मोर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.